वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ज्याच्यासाठी आपण हे मोदक बनवणार आहोत त्याला प्रथम वंदन करून मी मयुरी सोनावणे स्वागत करते तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण इथे बनवणार आहोत ओल्या नारळाचे रव्याचे मोदक। हे मोदक बराच वेळ मऊ लुसलुशीत राहतात। चला तर सुरू करूयात मोदक बनवायला। तर त्या अगोदर आपण त्याची स्टफिंग कशी बनवायची ते बघूयात। आता स्टफिंग बनवण्यासाठी 1 चमचा तूप एका कढईमध्ये घेऊया। त्यामध्ये साधारण 1 चमचा खसखस आणि थोडेसे ड्राय फ्रूट्स परतवून घेऊयात। हे ऑप्शनल आहे। अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी मयुरीज प्लॅनेट चॅनलला सबस्क्राईब करा। आता सुकामेवा आपला चांगला परतवून झाला आहे। यामध्ये आता 1 वाटी ओल्या नारळाचा चव ॲड करून घेऊया आणि हा साधारण 3 ते 4 मिनिट आपण परतवून घेणार आहोत। जास्त याला परतवायची गरज नाही। ह्यामध्ये आता 1 कप आपण गूळ घालून घेऊया आणि तोही साधारण वितळेपर्यंत आपण परतवून घेऊया। हे जास्त परतायची गरज नाही आहे। जर आपण हे जास्त परतलं तर आपलं सारण कडक होण्याची शक्यता आहे। म्हणून फक्त गूळ वितळेपर्यंत आपण हे परतवून घेणार आहे। आता इथे आपले सारण परतवून झाले आहे। गॅस बंद करून ह्यामध्ये थोडीशी वेलची पावडर आणि थोडेसे जायफळ खिसून ॲड करूयात। आता हे मिक्स करून घेऊयात। तर इथे आपले रेडी झाले मोदकासाठी लागणारे सारण। आता त्यासाठी लागणारी उकड कशी काढायची आपण ते बघूयात। एका कढईमध्ये 1 वाटी पाणी गरम करायला ठेवूयात। त्यामध्येच आपण अर्धा वाटी दूध टाकूया। दूध टाकल्यामुळे मोदकाचे वरचे कवरिंग मऊ राहण्यास मदत होते। तर ह्याला चांगली उकळी आल्यावर गॅस आपण बारीक करून घेऊयात आणि ह्यामध्ये 1 चमचा तूप आणि चिमूटभर मीठ घालून घेऊयात। आता ह्यामध्ये थोडा थोडा करून रवा ॲड करूया आणि हे मिक्स करूया। मिक्स करताना ह्यामध्ये गाठी होऊन नका देऊ। तर हळूहळू थोडा थोडा रवा करून आपण हे सगळे मिश्रण घट्ट होईपर्यंत मिक्स करून घेऊया। आता ह्याचा चांगला गोळा तयार झाला की ह्याला 10 मिनिटे झाकून ठेवून देऊया आणि गॅस बंद करून घेऊया। 10 मिनिटांनंतर हे मिश्रण आपण एका ताटामध्ये किंवा एका परातीमध्ये काढून घेऊयात। तर आता ही रव्याची उकड पूर्ण थंड होईपर्यंत वाट बघायची गरज नाही आहे। तर आता ही गरम असतानाच ह्याच्यावर काम करूयात। तर ही उकड गरम असल्यामुळे एखाद्या पेल्याने किंवा एखाद्या पावभाजी स्मॅशरने आपण हे जसे व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्याप्रमाणे हे स्मॅश करून घेऊया। आता थोडेसे हाताला पाणी लावून हे पीठ ही उकड आपण चांगली मळमळून घेऊया आणि त्याचा गोळा रेडी करूया। तर आपली ही उकड व्यवस्थित मळून झाली आहे की नाही हे चेक करण्यासाठी ह्यातून एक छोटासा पोर्शन घेऊन त्याचा गोळा रेडी करूया आणि त्याची पारी बनवून बघूया। जर त्याच्या किनाऱ्याला चिरा नाही गेल्या तर आपली पारी आणि आपण मळलेली उकड बरोबर आहे। जर पारीच्या किनारीला चिरा गेल्या तर थोडा पाण्याचा हात घेऊन ते पीठ परत मळून घ्या आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा चेक करून घ्या। आता आपले इथे पीठ चांगले मळून झाले आहे। तर आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया। अशा प्रकारे सगळे गोळे आपण रेडी करून घेतले आहेत। आता हे गोळे एका स्वच्छ कपड्याने झाकून घेऊयात। तर आता इथे आपल्याला रव्याच्या मोदकासाठी लागणारे सारण आणि रव्याची उकड रेडी झालेली आहे। तर सुरू करूयात मोदकाला शेप देण्यासाठी। आता एक गोळा घेऊन आपण त्याची पारी बनवून घेऊयात। पारी बनवताना त्याच्या कडा मस्त दाबत जायच्या आणि मधला भाग थोडासा जाडसर ठेवायचा। तर मस्त आपली इथे पारी रेडी झाली आहे। आता पाकळ्या बनवण्यासाठी 3 बोटांचा वापर करायचा। मधले बोट, तर्जनी आणि अंगठा। तर तर्जनी वर घेऊन पाठच्या 2 बोटांनी कडा अशा प्रकारे दाबत जायच्या। जितक्या जास्त पाकळ्या तितका मोदक छान दिसतो। तर अशा प्रकारे एक बोटाचं अंतर ठेवून इथे आपण पाकळ्या रेडी करून घेऊयात।
तर अशा प्रकारे आपली मोदकाची वाटी रेडी झाली आहे. आता ह्यामध्ये आपण सारण भरून घेऊया. मोदकात जेवढे सारण जास्त तेवढेच मोदकाला चांगली चव येते. तर इथे मी एक मोठा चमचा सारण या मोदकाच्या वाटीमध्ये भरून घेतलेलं आहे. आता ह्या पाकळ्या आपण एकत्र आणूयात. तर कधी काय होतं, पाकळ्या एकत्र आणताना पाकळ्या तुटतात. तर त्या तुटू नयेत म्हणून अगोदर पाकळ्या आपण एका साईडने झुकवून घेऊयात आणि त्याच साईडने त्या हळूहळू फिरवत एकत्र आणूयात. जर सारण वर येत असेल तर ते बोटाने आत ढकला. आता पाकळ्यावरती आल्या की बोटाच्या साहाय्याने आपण ह्या पाकळ्या बंद करून घेऊयात. तर अशा प्रकारे आपला हा मोदक रेडी झाला. तर दिसतोय ना मस्त सुबक असा आपला मोदक. मला तर मोदक हे साच्यापेक्षा हातानेच बनवायला खूप आवडतात. कारण हाताने बनवल्यावर त्याच्या पाकळ्या इतक्या छान येतात आणि त्या छान दिसतात की अजून बनवावेसे वाटतात. तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसे मोदक बनवायला आवडतात, साच्याने की हाताने? आणि माझे तयार झालेले मोदक तुम्हाला कसे वाटले? तर अशा प्रकारे आपण सगळे मोदक आपले रेडी करून घेतले आहेत. आता ह्याला उकड कशी द्यायची ते बघूया. तर उकड देण्यासाठी मी एका टोपामध्ये अर्धा टोप पाणी घेऊन तो गॅसवर ठेवला आहे. आणि आता मी सर्व मोदक माझे एका चाळणीवर हळदीची पानं ठेवून त्याच्यावर ठेवली आहेत. हे मोदक वाफवण्यासाठी आपण केळीची पानेही वापरू शकतो किंवा डायरेक्ट चाळणीला तेल लावूनही वापरू शकतो. आता इथे पाणी आपले गरम झाल्यावर जे आपण चाळणीमध्ये आपले मोदक ठेवलेत ती चाळण ह्या टोपावर ठेवूया आणि ही झाकून साधारण 7 ते 8 मिनटं ह्याला आपण वाफवून घेऊया. रव्याला उकड काढल्यामुळे 7 ते 8 मिनटामध्ये आपले हे मोदक रेडी होतात. 7 ते 8 मिनटानंतर मी गॅस बंद करून हे 5 मिनटं असेच वाफवण्यासाठी ठेवले होते. 5 मिनटानंतर इथे आपले मस्त मोदक रेडी झाले आहेत. हे फार वेळ असेच मस्त मऊ लुसलुशीत राहतात. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.